चला नमस्कार जी हरी तर दोस्तांनो विषय असा चांगले मग खरं तेच सांगायचं आपल्याला जी भेटतं तेच दावायचं कोणाचं काही नाही। हा हा कोण बोलते का काय मग नमस्कार जी हरी तर तुम्ही एवढं पदार्थ तुम्ही ठेवले तर कसं वाटतं तुम्हाला वारकऱ्यांबद्दल असं? आता आम्ही 35 वर्ष झालं। अरे वा भाजी भाकरी आपलं पिठलं भाकरी ठेसा आणि लोणचं बुंदी। अहो एक वारकरी जर पुढे गेला ना जर ही दिसलं तर केवढ्याचं म्हणजे आपली चॅलेंज आहे। साधारण 10,000 लोकांचं जेवण असतं। हो ना दरवर्षी किती लोकांचं? 10,000 लोकांचं एकदमच मस्त आहे बरं का। पण लईच भारी सिस्टीम केली तुम्ही आणि असं म्हणजे काय आता आम्ही पण आलो आकृती बसून पण हे दिसलं नाही कुठं जे असतं काय पोहे पुण्यामध्ये पहिल्यांदा आम्ही पिठलं भाकरी चालू केलं। हो पुण्यामध्ये बरोबर तुमची म्हणजे असं इथलंच आहे का तुम्ही? मंडळ नाही आमचं मी स्वतः वैयक्तिक करतो। म्हणजे इथंच राहता का तुम्ही? पुण्यातच राहायला। तुमचं नाव काय? माझं व्यंकटेश उदावंत। व्यंकटेश सुधावंत। अरे तर असू द्या आमच्या या माऊली बेसन वाढतात हे आमचे दादा काय वाढतात ठेसा आणि हे आमचे माऊली काय वाढतात कांदा। तर अजून आमची माऊली छोट्या माऊली काय वाढतात कांदा। अरे वा वा कांदा हा ह्या माऊली पण ज्वारीची भाकर देतात दोन माऊली ज्वारीची भाकर देतात आणि एक माऊली पण तरवाळ्या। तर असू द्या एकदम असं मस्त नियोजन झालेलं आणि छान झालंय बरं का। पण हा रेकॉर्ड करा ना व्हिडिओ। तर आकुर्डीला आलो आणि आकुर्डीपासून रात्री मुक्काम आकुर्डीला होता आणि आजचा मुक्काम भवानीपेठ मध्ये बरोबर आहे। तर काल 2 दिवस झालं तर आम्हाला बेसन पिठलं कांदा हे भेटलं नाही कुठं। तर आज पहिल्यांदा प्रथम पुण्यामध्ये आपण चालू केलेलं आहे पिठलं आणि भाकरी। आवडता पदार्थ वारकऱ्यांचा आवडता पदार्थ। हा बरोबर आहे। चमचमीत लोकांना तिखट वगैरे ठेसा पिठलं भाकरी लोणचं आणि त्याबरोबर एक बुंदीचं पॅकेट पण देतो आपण। हो का पण ती गर्दी जास्त करीत गर्दी जास्त आणि काय मंडळी लोक काय करतात खातात काही असं टाकून देतात। त्यामुळे मग आता काय केलं बुंदीची पाकिट आपण आणि ते हौशी लोक फक्त ती काय करणार तुम्ही जेवढं देताल तेवढंच घेणार 900 ते आहेतच बाकीचं मग वडा आपण खाण्या बरोबर ठीक आहे ना। हा हा आपण खाण्यासाठीच आणतो परंतु हा बरोबर आहे ना। आज आम्हाला त्याचं दुःख होतं ना आम्ही एवढी मेहनत घेतो 15 दिवसापासून आम्ही त्याची तयारीला सुरुवात करतो। त्यानंतर जर काही लोक असे काही उष्ट वगैरे टाकून देतात अर्धवट भाकरी खातात त्याचं दुःख आम्हाला होतच। आता हे सर्व लोक तुमचीच आहेत आमच्यासाठी एका म्हणजे एकच फॅमिली भरपूर लोक आहेत तुमच्याकडे खंडन नाही बरोबर प्रगती वाढत जाणार हे मोठ्या प्रमाणात झालं म्हणजे दरवर्षी आपण डबल भरपूर मोठ्या प्रमाणात एकदम मस्त। आणि खरं तेच न्यूज चॅनल जो असताना रामकृष्ण हरी जे हरी बघत राहा रामासाहेकर युट्यूब चॅनल। नमस्कार। तर जे हरी मॅडम तुम्ही तुमचं गाव कुठलं? नागपूरचे आहेत का? अरे वा किती लांबून आलेत बघा। आणि मॅडम तुमचे गाव कुठले? नंदुरबार। अरे वा किती लांब आलं मॅडम तुमचं? बारामतीचे। अरे वा मग तर काय बारामती जवळच आहे। चला असं त्याचे रवी सर आहेत पुढे गाडीत। आता तुमचं हॉस्पिटल हे पंढरपूर पर्यंत येणार का इथंच संपणार ना? कुठून आला? देहूवरनं। अच्छा 8 नंबर दिंडीमध्ये किती वारी आहेत तुमची आता? किती वारी आहे? 17वी वारी। मग पंढरपूर का मधनच घरी डायरेक्ट 17 पूर्ण? ओके काय अडचण काय नाही ना? होती ना? बस असू द्या करोनाचं काय असतं। नमस्कार चला जी हरी। तर जे दालच्या भात गेल्या वर्षी पण आम्ही तुमच्या इथं स्टॉलला खालता दालच्या भात एकदम हा फेवरेट असतो दालच्या भात आणि वारकऱ्यांची पण भरपूर अशी म्हणजे इथं गर्दी राहते ना आणि फेवरेट आहे ती। काल पण तिथं त्या ह्याच्या देहूच्या अलीकडे एक वडापावचं एकच ठिकाण होतं इतकी गर्दी होती ना फेमस म्हणलं की वडापाव आणि दालच्या एकदम मस्त। तुम्ही आता किती वर्षापासून इथे हे करता?
10-12 वर्ष झालं. चांगलं आहे. वारकऱ्यांसाठी तेवढं तुम्ही करील तेवढं पुण्याचं काम आहे. चला ओके चला. जय हरी. हो मॅडम, जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय हरी. तर दोस्तांनो काय झालंय माहिती का, मोफत दवाखाना म्हणलं तरी चालेल वारकऱ्यांसाठी आमच्या. तर काय काय भेटतं आपण विचारू. लोकांनी हो का. किती वर्ष झालं तुम्ही करता? जवळजवळ 10-12 वर्ष आमची सर्व्हिस चालू आहे. हो का. लोकांसाठी जेवण पण इकडं. हो. आणि वारकरीसाठी आपल्या संप्रदायासाठी मेडिकलची आपण थोडीशी सोय केलेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. ही कसं आहे वारकरी संप्रदायाला जेवढं ही होईल तेवढं चांगली गोष्ट आमच्यातर्फे होते. आम्ही तेवढं तुम्ही करू शकता. बस बस. 12-15 वर्ष आम्ही झाले आमचे. हो हो. आमचे सर्व फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही करतोय. हां तुमचं नाव काय आहे म्हटलं? शिरीष दरेकर. अच्छा अच्छा अच्छा. मी शिवसेना खडकी शिवसेना प्रभाग प्रमुख आहे. अच्छा अच्छा. ओके. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. हां काय अडचण तुम्हाला वारीमध्ये? काही अडचण नाही. आमचं गुडघे नाही दुखत. काय नाही. काय नाही ना. खाण्याचं जिरायबन. खाण्याची रायबन. आता पंढरपूर का मधनच घरी? पंढरपूरला जाणार का मधूनच घरी जाणार? पंढरपूरला जाणार का? गेल्या वर्षी पण होतो. होता का? दरवर्षी. बर बर असू द्या मग. चला. खाणं फिरलं पाहिजे. भूक लागली बाहेर. आपली वारी जगात भारी. हा. रामकृष्ण हरी. थांबा 2 मिनिटं. 1 मिनिट. नमस्कार. जय हरी. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम काय होतं तुम्हाला? खाज येते का? औषध दिलंय का? काय मलम आहे? औषध दिलं का? बर बर ठीक आहे ठीक आहे. मग ओके मध्ये त्याचं कसं काय करायचं ते सांगितलं असेल ना मॅडम? तुमचे गाव कुठले बा माऊली? भीमाशंकरचे आहेत का? अरे वा. किती वारी या वारी मग 49वी. तुम्हाला दिंडीमध्ये काय अशी अडचण येते का? नाही नाही काय नाही. अजिबात नाही. नाही नाही अजिबात. आम्ही दिंडीत नसतो. बाहेर नसतो. बाहेरनच. आता आमचं हे बिझनेस आहे ना दादा. हा हा गंधावाले. हा हा ती तर आहेच की पुण्याचंच काम आहे ती. हा जास्त काय लोकांना त्रास देत जाऊ नका. म्हणजे जे दिन मोकळ्या मनाने त्यांचंच घ्या आपलं. असू द्या. पैशावाले पैसा काढायचा. हा जय हरी. तर आता छान करतात. तर असू द्या. आणि कसं होतं माहिती का, असं माऊलीला वारीमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. आणि काय म्हणता मग कोण आहे मेन? पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. कोण बोलण्यासारखं आहे का काय? असतो दरवर्षी असतो तुमचा चहा. आम्ही व्हिडिओ काढतो तुमचा. दरवर्षी असतो तुमचा चहा. वडापाव पण असतो इथे पण यावर्षी नाही वडापाव. चला आता असू दे. असतो चहा. चला असू दे. हा हो का.